कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 2022-23 या गळीत हंगामातील ऊसासाठीचा दुसरा हप्ता द्यावा या मागणीसाठी आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सहकार मंत्र्यांसोबत केलेल्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। गेल्या गळीत हंगामाच्या तोंडावर कोल्हापूर जिल्ह्यात 2022-23 या वर्षीच्या गळीत हंगामातील ऊसासाठी दुसरा हप्ता मिळावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं होतं। या आंदोलनानंतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी त्यांनी दिलेल्या पहिल्या उचलीच्या प्रमाणात प्रति टन 100 रुपये आणि 50 रुपये दुसरा हप्ता देण्याचा निर्णय झाला होता। मात्र या निर्णयानुसार शेतकऱ्यांना अद्याप दुसरा हप्ता मिळालेला नाही। त्यामुळे आज स्वातंत्र्यदिनी आंदोलन अंकुशच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या आंदोलनाची दखल घेत सहकार मंत्र्यांशी चर्चा केली। यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। आंदोलनात आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे, उदय होगले, दत्ता जगदाळे, प्रमोद बाबर, बंडू होगले, बाळकृष्ण भोगवे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते।